भारत की तारीख में 1 जुलाई 2024 को खुसूसी तौर पर याद रखा जाएगा, क्योंकि 1 जुलाई से भारत में 3 नए क़वानीन नाफिज किए गए हैं। अंग्रेज़ दौर के आईपीसी, सीआरपीसी और इंडियन एविडेंस एक्ट को बदलकर बीएनएस, बीएनएसएस और बीएसए कर दिया गया है। इन तीनों एक्ट के न सिर्फ नाम तब्दील किए गए हैं, बल्कि इसके तहत कई आने वाले दफ़ात में भी तरामीम की गई है। इन नई तब्दीलियों और तरामीम से पुलिस को और आवाम का वाकिफ़ होना भी ज़रूरी है। इसके लिए रेलवे पुलिस ने एक प्रोग्राम मुनक़िद किया। इस प्रोग्राम के तहत इन नए क़वानीन की लोगों को मालूमात देने की कोशिश की गई। रेलवे स्टेशन के वीआईपी लॉन्च में मुनक़िदा इस प्रोग्राम में एडवोकेट नरोड़े, एडवोकेट शेड़के और एडवोकेट अग्रवाल समेत पुलिस इंस्पेक्टर हनुमंत पांचाड़ ने शिरकत की। इन मेहमानान ने प्रोग्राम में मौजूदा शुरका को नए क़वानीन की मालूमात दी। प्रोग्राम में साबिक़ कारपोरेटर रहीम अहमद खान भी शरीक थे। तीन कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। त्याच्यात आहे इंडियन पेनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट। या तिन्ही कायद्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाल्यामुळे रेल्वे स्टेशनचे जीआरपीचे पोलीस अधिकारी यांनी आम्ही तिन्ही ॲडव्होकेटला इथं बोलावलं होतं की त्याची माहिती मार्गदर्शन करण्यासाठी। मी सर्वांतर्फे त्यांचा फार फार आभारी आहे। नवीन कायदे हे जुनेच कायद्याचं एक परिवर्तन केलेले कायदे आहेत। काही काही कलम त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत, काही काही कलम वगळण्यात आलेले आहे। काम करताना सर्वांना थोडंसं गैरसोय होणार आहे, पण सगळ्यांच्या हितासाठी हे नवीन कायदे केलेले आहेत। याच्याबद्दलही लोकसभामध्ये, राज्यसभामध्ये फार चर्चा होऊन हे कायदे तयार करण्यात आलेले आहेत। येणाऱ्या काळात लोकांचं हित पाहण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळात कोर्टाला, न्यायालयाला, वकिलांना, पोलीस डिपार्टमेंटला थोडी गैरसोय होईल, पण नंतर एकदा सवय झाल्यानंतर हे कायदे सगळ्यांसाठी चांगले राहील असं मला वाटतं। धन्यवाद। भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे जे 2023ला कायदा तयार झालेला आहे, तो आजपासून अस्तित्वात येत आहे। त्याच्यामुळे पहिले जे आयपीसी, सीआरपीसी आणि सीपीसी हे जे 3 कायदे आहेत, यांची जागा जी आहे ते हे नवीन कायदे घेतील आणि आजपासून या नवीन कायद्यानुसार आपल्याला सर्व न्यायिक प्रक्रिया करावी लागेल आणि जुने ज्या केसेस आहेत ते मागील कायद्यानुसारच, म्हणजे जुनी आयपीसी, सीआरपीसी आणि सीपीसी याच्यानुसार ते निकाली लागतील किंवा ते त्या पद्धतीने काम करूया। त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला येथे आमंत्रित केलेलं आहे, 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे। त्याच्यामुळे मी आयो PI साहेबाचे आभार मानतो आणि अग्रवाल साहेबांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे। नरवाडे साहेबसुद्धा माझ्यासोबत आलेले आहेत आणि आम्हाला त्यासंबंधी आनंद झालेला आहे। पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून नेमणुकीस आहे। या ठिकाणी जे नवीन कायदे आज 1 जुलै 2024 पासून रात्री 12 वाजल्यापासून हे नवीन कायदे अंमलात आलेले आहेत। आजचा जो या नवीन कायदे जे अंमलात आलेले आहेत याबद्दल जनतेमध्ये अवेअरनेस, जनजागृती व्हावी, त्याचप्रमाणे नवीन कायद्याविषयी GRP, RPF व जनतेला माहिती व्हावी यासाठी हा एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आपण नवीन कायद्याच्या जनजागृतीसाठी घेतलेला आहे। या ठिकाणी आपले नामांकित वकील साहेब श्री नरवडे साहेब, परत आपले शेळके साहेब, अग्रवाल साहेब, हे सर्व वकील सरांनी आपल्याला त्यांचा अतिशय बिजी शेड्यूलमधून व्यस्त अशा कार्यक्रमातून त्यांनी फक्त जनतेमध्ये नवीन कायद्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी अमूल्य असा त्यांचा वेळ देऊन खरोखरच खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला, सर्व जनतेला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला देखील आमचं दैनंदिन कामकाज करत असताना, पोलीस तपास होत असताना, ज्या पण आता शेळके सरांनी तर एकदम, अग्रवाल सरांनी, शेळके सरांनी खूप डीपमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये खरंच म्हणजे काही गोष्टी ज्या अनिवार्य आहेत, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जो गुन्हेगार आहे त्याला 100% शिक्षा होणार, कारण यामध्ये या ठिकाणी असे गुन्हेगार सुटू नयेत
म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्यांना दंड झालाच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे. पण पुराव्याअभावी केसेस सुटण्याचं प्रमाण वाढलं होतं, तर ते होऊ नये यासाठी या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून हे केलेलं आहे. आणि आम्ही तुम्हाला सगळ्या जनतेला, मीडियाला आश्वासन देतो की आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं तपास करू की आता गुन्हेगार आमच्या तावडीतून सुटणार नाही आणि आमची केस अशी मजबूत कोर्टात जाईल की न्यायालय देखील त्यांना शिक्षाच करणार आणि आपल्या खरोखर एक शांततेचं वातावरण आपल्या देशामध्ये राहील. समूळ गुन्हेगारीचं उच्चाटन करण्यासाठी हे नवीन कायदे आम्हाला खरोखरच सहाय्यक ठरतील आणि जिथं कुठं अडचणी येतील त्या ठिकाणी आम्हाला वकील सर शेळके साहेब, अग्रवाल साहेब हे नक्कीच मार्गदर्शन करतील. आणि आपण मीडिया पण या ठिकाणी आवर्जून, अचानक कमी वेळामध्ये हा कार्यक्रम झाला तरी पण आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल देखील मी संपूर्ण मीडियाचे देखील मनातून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.